लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात भर दिवसा धक्कादायक प्रकार घडलाय। शिवा वडापाव या खाद्यपदार्थ विक्री केंद्रात काही तरुणांच्या टोळीनं अचानक धुडगूस घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास 5 ते 6 तरुणांचा एक गट दुकानाबाहेर थांबला होता। त्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश करून खाण्याची मागणी केली, मात्र काही वेळातच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घालत तोडफोड सुरू केली आहे। या दरम्यान दुकानातील फ्रीज, काउंटरवरील काच फोडण्यात आली आहे। काही तरुणांच्या हातामध्ये कोयते असल्याचंही साक्षीदारांनी सांगितलं। या गोंधळात परिसरातील वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे। MH02 BP 2618 या क्रमांकाची प्रवीण हिंगमेरे यांची वॅगनर तसेच MH15 DS 3301 या क्रमांकाची GS जाधव यांची टोयोटो कार नुकसानग्रस्त झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। 6 जणांच्या हातात कोयते होते, 2 जण गाडीवर तिथे उभे होते कवठी झाडाजवळ। मग इकडून गाड्या फोडून कवठीच्या झाडाजवळ ते गाडीवर बसून निघून। मी आणि माझा मित्र आम्ही चाय पित होतो आणि चहा पिता पिता ते 5-6 मुलं आले, रस्त्यामध्ये उभे होते। त्यांनी सांगितलं की संतोष भैयांनी की साईडला थांबावा। ते म्हणे हा ठीक आहे, आमचा एक मित्र येतोय, त्याची वाट बघतोय। तर ते म्हणे टेबल सगळे रिकामे, तुम्ही बसून घ्या बाबा। मग 5-10 मिनिटात माझा चहा पिऊन झाला। समोरचा माझा एक मित्र होता, त्यांनी पण त्याचा नाश्ता झाला आणि त्यांनी अचानक हल्ला केला। संतोषचा फ्रीज तोडला, बाहेरचं टेबल बिबल फोडले। त्यांच्या हातात कोयते होते 5-6 जणांच्या। तोडून सिनी इकडे पळताना त्यांनी 5-6 गाड्यांचे नुकसान पण केली। दहशत करून सिनी 2 व्हीलरवर निघून गेले पळून। काही बांधील नव्हतं तोंडाला, काही नाही, ओपनच होते। आणि समोरच्या लोकांना सांगायचे काही तुम्ही येऊ नका आमच्या समोर, आम्ही डोक्यात कोयता मारू तुमच्या। दरम्यान अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।